एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। कारण ओबीसी आणि इतर प्रकरणं आलेली आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। पालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। ओबीसींसह इतर प्रकरणामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत असं राज्य सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। तर 65,000 मशीन उपलब्ध आहेत, अजून 55,000 मशीन्स आवश्यकता आहे असं देखील सांगितलेलं आहे। निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ द्या, कोर्टाच्या आयोगाला या सूचना आहेत। निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ द्या अशा सूचना कोर्टाने आयोगाला केल्या आहेत। पालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। कारण ओबीसी आणि इतर प्रकरणं आलेली आहेत असं सरकारी वकिलांनी सांगितलं। तर ओबीसी आणि इतर प्रकरणामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये केला आहे। यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आता सुनावणीला सुरुवात झाली। 65 मशीन्स आहेत, आणखी 55,000 मशीनची आवश्यकता आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टामध्ये म्हटलंय। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश कोर्टानं सरकारला दिले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। त्यामुळे 31 जानेवारीच्या आधीपर्यंत जिल्हा परिषदांपासून ते नगरपालिका तसंच महापालिका निवडणुका देखील सरकारला घ्याव्या लागणार आहेत। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश कोर्टानं सरकारला दिले आहेत। तो ओबीसी आणि इतर प्रकरणं असल्यामुळे यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केलाय। त्या संदर्भात 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असं कोर्टानं सरकारला सांगितलेलं आहे। त्यामुळे 31 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदांपासून ते नगरपालिका महानगरपालिका निवडणुका देखील सरकारला घ्याव्या लागणार आहेत। नोव्हेंबर 2025 पर्यंत मशीन्स पुरवा असे आदेश कोर्टानं आयोगाला दिले आहेत। निवडणूक आयोगाला हे आदेश देण्यात आले। नोव्हेंबर 2025 पर्यंत या मशीन्स पुरवा असं कोर्टानं निवडणूक आयोगाला म्हटलंय। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, सुप्रीम कोर्टाचा काय आदेश? निखिला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकार आणि केंद्रीय राज्य निवडणूक आयोगाला स्पष्टपणे एक गाईडलाईन्स घालून दिलेले आहे, एक निर्देश दिलेले आहेत असं म्हणता येणार आहे। कारण कोर्टानं स्पष्टपणे राज्य निवडणूक आयोगाला तारखा सांगितलेल्या आहेत आणि या तारखेपर्यंत तुम्ही नेमकं पूर्तता काय करायची आहे ते सांगितलेलं आहे। कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीच्या सगळ्या निवडणुका तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत। हे स्पष्ट दिशानिर्देश आजच्या सुनावणीवेळी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिल्याचं बघायला मिळालं। सोबतच निखिला, नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणाऱ्या सगळ्या ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत त्या देखील राज्य निवडणूक आयोगाला पुरवल्या जाव्यात असे देखील दिशानिर्देश आजच्या सुनावणीवेळी किंवा आजच्या निकालामध्ये असं म्हणता येईल। कारण कोर्टानं स्पष्टपणे हा निकाल निकाल दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यावेळी सांगितलं की ईव्हीएमच्या मशीन ज्या आहेत त्या नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रोव्हाइड केल्या जाव्यात। हे महत्त्वाचं विधान देखील आज कोर्टानं केल्याचं बघायला मिळालं। कारण आज ज्यावेळी सुनावणी सुरू झाली निखिला, त्यावेळेस ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आमच्याकडे मॅन पॉवर नाहीये, ईव्हीएम नाहीये, हे मुद्दे जे होते ते राज्य सरकारच्या वतीने उपस्थित केले गेले आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाकडनं नाराजी देखील व्यक्त केल्याचं बघायला मिळालं। कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचं विधान असं एक म्हटलेलं आहे निखिला की निवडणुकीसाठी तुम्ही स्टाफ नाही आहेत असं तुम्ही म्हणत आहात, पण हा लागणारा तो स्टाफ आहे तो 4 आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही राज्य निवडणूक आयोगाला प्रोव्हाइड केला पाहिजे। ह्या सूचना आज राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं दिल्याचं बघायला मिळालं। दुसरं जर सांगायला गेलं निखिला तर प्रभाग रचना काही ठिकाणची पूर्ण झालेली आहे। राज्य सरकारकडनं सांगितलं गेलं की जिल्हा परिषदेची प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे, पण महानगरपालिकेची प्रभाग रचना अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही। कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की 31 ऑक्टोबर पर्यंत ही प्रभाग रचना जी आहे ती पूर्ण केली पाहिजे आणि याला राज्य सरकारने देखील कोर्टात ग्वाही दिलेली आहे निखिला की आम्ही ही प्रभाग रचना जी
जी आहे ती 21 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करू, हे महत्वाचं विधान राज्य सरकारच्या वतीनं आज सांगितलं गेलं. खरं तर कोर्टानं आज नाराजी व्यक्त केली. कोर्ट असंही म्हणालं निखिला की आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की निवडणुका ज्या आहेत त्या मे महिन्यामध्ये आम्ही जी ऑर्डर दिलेली होती त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की 4 महिन्यांच्या आत निवडणुका झाल्या पाहिजेत, पण अद्यापपर्यंत निवडणुका झालेल्या नाहीयेत. कोर्ट आजच्या सुनावणीत स्पष्टपणे म्हटलं की आम्ही जेव्हा निर्देश तुम्हाला दिलेले होते त्यावेळी सप्टेंबरच्या शेवटापर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटापर्यंत निवडणुका घेणं अपेक्षित होतं, मात्र तुम्ही त्या निवडणुका घेतलेल्या नाहीयेत. आणि असं असताना आज ज्यावेळी सुनावणीसाठी बोर्डावरती प्रकरण आलं त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने एक अर्ज केला गेला आणि या निवडणुका आणखी पुढे ढकला अशी विनंती केली. त्यावरती स्पष्टपणे कोर्टानं नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळालेलं आहे. कारण राज्य सरकारनं अर्ज केलेला होता की ह्या निवडणुका जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात यावा आणि त्या अर्जावरती आज सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे नाराजी या सुनावणीवेळी व्यक्त केल्याचं बघायला मिळालं. पण असं असलं निखिला तरी जो अर्ज राज्य सरकारनं केलेला होता तो अर्ज एक प्रकारे मान्य झालेला आहे असं म्हणायला चान्स आहे. कारण स्पष्टपणे म्हणता येणार आहे निखिला जे 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश कोर्टानं दिले आहेत. नोव्हेंबर 2025 पर्यंत मशीन्स पुरवा असे आदेशही कोर्टानं आयोगाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ही सुनावणी झाली. 4 महिन्यात निवडणुका होतील असं अपेक्षित होतं असं देखील कोर्टानं म्हटलं आहे.